महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाला मराठी भाषेच्या गळचेपीला आमदार शशिकांत शिंदे यांचा तीव्र विरोध, सरकारच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह। भाजपसह महायुतीच्या सरकारच्या काळात सध्या महाराष्ट्रावर राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमणाची मालिका सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी मराठी भाषेच्या गळचेपीचा तीव्र शब्दात निषेध करत ठाम भूमिका मांडली आहे। महाराष्ट्राच्या अस्मिता आणि भाषिक अभिमानाच्या रक्षणासाठी लढा देण्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे। लासुर्णे तालुका कोरेगाव येथे गुरुवारी सकाळी 11 वाजता आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत 18 पगड जाती एकत्र येऊन दिल्लीचा तख्त हलवला होता। आज त्याच महाराष्ट्रावर दिल्लीकडून राजकीय आणि भाषिक आक्रमण केले जात आहे। विशेषतः मराठी भाषेच्या अस्तित्वावरच गदा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही बाब अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे, असा आरोप त्यांनी केला। तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ यासारख्या राज्यांमध्ये स्थानिक भाषेला सर्वोच्च स्थान दिले जाते, तिथे हिंदीची सक्ती होत नाही। मात्र महाराष्ट्रात मात्र केंद्र सरकारच्या दबावाखाली स्थानिक अस्मिता डावलली जात असेल तर हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाला आहे। यामागे भविष्यातील राजकीय हेतू आहे का, अशी शंका सामान्य जनतेच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे, अशी टीका त्यांनी केली। महाराष्ट्राच्या मातृभाषेला गळचेपीचा धोका निर्माण झाला तर राज्यातील जनतेची संतप्त प्रतिक्रिया सहन करावी लागेल। मराठी माणूस अस्मितेच्या मुद्द्यावर कधीही माघार घेत नाही। गरज पडल्यास मराठी जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल, हे सरकारने लक्षात घ्यावे, असा थेट इशारा त्यांनी दिला। आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारला उद्देशून म्हटले की दिल्लीच्या दबावापोटी जर सरकार महाराष्ट्राच्या भाषिक स्वाभिमानाशी तडजोड करत असेल तर ते जनतेच्या विश्वासघातासारखे ठरेल। सरकारने त्वरित भूमिका स्पष्ट करावी आणि मराठी भाषेचे, संस्कृतीचे आणि अस्मितेचे रक्षण करण्यासाठी ठोस निर्णय घेतले पाहिजेत। महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मातृभाषेसाठी आणि स्वाभिमानासाठी उभे राहण्याची वेळ आली असून यावरून पुढील काळात राज्यात मोठे जनआंदोलन केले जाणार आहे, असा इशारा त्यांनी दिला। रहमतपूर नगरपालिकेच्या इतिहासात प्रथम जनता दरबार, प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांची गर्दी, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने काढले मार्ग। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील एकमेव नगरपालिका क्षेत्र असलेल्या रहमतपूर व परिसरातील नागरिकांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवले जात आहेत। राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीतून विकासकामे केली जात आहेत। नजीकच्या काळात सर्व प्रश्न सोडवून रहमतपूरचा कायापालट केला जाईल, असा शब्द आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिला। रहमतपूर शहर व परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी गुरुवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास नगरपालिका कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना आमदार घोरपडे बोलत होते। ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष संपतराव माने, भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ चित्रलेखा माने कदम, माजी विरोधी पक्षनेते निलेश माने, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष वासुदेव काका माने, मुख्याधिकारी विनोद जळक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांच्यासह प्रशासकीय खाते प्रमुख यावेळी उपस्थित होते। रहमतपूर नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शहर व परिसरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नगरपालिका कार्यालयात जनता दरबार आयोजन करण्यात आले होते। नगरपालिकेचे बांधकाम, आस्थापना, कर निर्धारण विभागाचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्यात येत आहेत, असे आमदार घोरपडे यांनी सांगितले। प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल आवास योजना या योजनांचे लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांना मिळावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत। नगररचना विभाग आणि स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न देखील सोडवले जात आहेत, असे आमदार घोरपडे यांनी निदर्शनास आणून दिले। रहमतपूर शहर व परिसरातील नागरिकांनी प्रश्न लेखी स्वरूपात मांडले, त्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कारणे जाणून घेत तात्काळ सोडवण्याचे निर्देश आमदार घोरपडे यांनी दिले। यावेळी जनता दरबाराच्या आयोजनामागील भूमिका विशद करण्यात आली। रहमतपूर नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। या दरबारामुळे आमचे प्रश्न सुटले आहेत। आमदार मनोजदादा घोरपडे यांनी शहरवासियांची यापुढे अशीच काळजी घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आणि जनता दरबाराच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले। कोरेगावच्या प्रवेशद्वारावरील वसना नदीवरचा पूल भरवतोय, वाहनधारकांना धडकी, ट्रक बंद पडल्याने मेगा ब्लॉक, नागरिक आणि वाहनधारक हैराण।
सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर असलेला वसना नदीवरील पूल अनेक समस्यांनी ग्रासला गेला आहे। रस्ते विकास महामंडळ, राजमार्ग विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग उपविभागाच्या समन्वयाच्या अभावामुळे ठेकेदार कंपनीने वाहनधारकांच्या भावनांचा कडेलोट केला आहे। गुरुवारी सायंकाळी 5 वाजता एक मालट्रक पुलावरच बंद पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। तासाभरानंतर ट्रक दुरुस्त झाला आणि वाहतूक सुरळीत झाली। वसना नदीवरील पूल सध्या महामार्गाच्या कामाच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे। कोरेगाव विकास आघाडी आमदार महेश दादा शिंदे साहेब विचार मंच आणि नगरपंचायतीने याविषयी आवाज उठवल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात काही दिवसांपूर्वीच विशेष बैठक घेत ठेकेदार कंपनी आणि रस्ते विकास महामंडळाला खडेबोल सुनावले होते। बैठकीत झालेल्या चर्चेनुसार निर्णय घेण्यात आले होते, त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश माने यांनी दिले होते। मात्र नेहमीप्रमाणे रस्ते विकास महामंडळाने ठेकेदार कंपनीला अभय दिले आहे। पुलाचे काम सोडाच मात्र पुलावर भले मोठे खड्डे पडले असून ते खड्डे भरण्याचे काम देखील सुरू झाले नाही। कोरेगाव शहर आणि परिसरात गेले 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस पडत असून पुलावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कोरेगावहून सातारा बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर वसना नदीवरच ट्रक बंद पडला। साहजिक वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। दोन्ही बाजूला वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। कोरेगाव पोलिसांची महामार्ग ठेकेदार कंपनीला नेहमीच सहकार्याची भूमिका असल्याने त्यांनी देखील फार काही लक्ष दिले नाही। सुमारे तासभर वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर वाहनधारकांनी नेते मंडळींना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोबाईलवरून कॉल करून ट्रॅफिक जामची माहिती दिली। त्यानंतर यंत्रणा हलू लागली। एकूणच ठेकेदार कंपनीने कोरेगावकरांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये वसना नदीवरील पुलाचे काम करायचे नाही अथवा पुलावर पडलेले खड्डे मोजवायचे नाहीत। पुलाच्या अलीकडे दोन्ही बाजूला पडलेले खड्डे देखील भरायचे नाहीत असा ठाम निर्धार ठेकेदार कंपनीने केला आहे काय, असा सवाल वाहनधारकांनी केला। पोलिसांची भूमिका देखील याबाबत संशयास्पद असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे। शिरंबे येथे चोरट्यांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, चोरीचा प्रयत्न असल्याने चोरट्यांनी केला हल्ला, रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोरेगाव ते रहिमतपूर दरम्यान कोरेगाव शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरंबे येथे गुरुवारी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी 5 ते 6 घरांची कुलपे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला। मात्र जागरूक शेतकऱ्यांमुळे तो अयशस्वी ठरला। चिडलेल्या चोरट्यांनी विठ्ठल शंकर नवले या शेतकऱ्याच्या तोंडावर धारदार शस्त्राने वार केले, त्यानंतर तेथून पळ काढला। या प्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात सायंकाळी 6 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिरंबे येथील रहिवासी असलेल्या विकास जाधव, नवनाथ भोसले, महादेव भोसले, अतुल भोसले, बाबाजी भोसले व दीपक पवार यांच्या घराची कुलपे चोरट्यांनी कापली आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला। यापैकी नवनाथ भोसले हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत। या दरम्यान शेतकरी विठ्ठल शंकर नवले व अन्य शेतकरीही जागे झाले। त्यांची हालचाल पाहून चोरटे संतापले आणि त्यांनी नवले यांच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि जवळ असलेल्या शेतातून पसार झाले। नवले यांनी तातडीने याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली। त्यानंतर नवले यांना कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। तिथे उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले। ग्रामस्थांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांना माहिती दिल्यानंतर रहिमतपूर पोलिसांचे पथक शिरंबे येथे दाखल झाले। त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे सापडलेले नाहीत। एकूणच ऐन पावसाळ्यात चोरट्यांनी आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची, विशेष करून गावाबाहेर वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरांवर चोरीसाठी लक्ष केंद्रित केले असल्याचे शिरंबे येथील घटनेवरून दिसून आले आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कोरेगाव तालुक्यात रात्रगस्त वाढवण्याबाबत तातडीने निर्देश द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पाटण तालुक्यात एसटी बस चालकाचा ताबा सुटून जानोगडे वाडी नजीक एसटी बसची झाडाला धडक, विद्यार्थ्यांसह 30 जण जखमी। खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला वाचविताना एसटी बस चालकाचा ताबा सुटून बस झाडावर धडकल्याने 30 प्रवासी जखमी झाले आहेत। पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यात जानगुडे वाडी नजीक एका धोकादायक वळणावर गुरुवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे। 4 जण गंभीर असल्याने त्यांना कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। इतर जखमींवर
ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती अशी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाटण आगाराची एसटी बस सळवे येथून पाटणकडे निघाली होती. दरम्यान जानुगडे वाडी नजीक कराडकडून येणारी खाजगी प्रवासी बस अचानकपणे समोरून भरधाव वेगाने आल्याने एसटी बस चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला झाडावर धडकली. यामध्ये बस चालकासह 30 जण जखमी झाले. जखमींमध्ये चालक आरिफ निजाम मुल्ला वय 57 राहणार कोळे, वाहक RM काळे वय 57 राहणार मालदन यांचा समावेश आहे. निर्मला अशोक मगरे, पल्लवी अमित पवार, संभाजी सीताराम कुंभार हे प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.